आज आपण बनवलेला आहे आजीच्या हातच्या चवीचं दिरड आणि गुळवणी किंवा आपण रसासोबत सुद्धा खाऊ शकतो। खूप छान टेस्ट लागते। वा किती मस्त एकदम सॉफ्ट बनतात आणि खूप छान टेस्ट लागते। नक्की बनवून पहा। मस्त जाळीदार बनतात आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट बनतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे घेतलेलं आहे 1 कप ज्वारीचं पीठ आणि पाऊण कप गव्हाचं पीठ घ्यायचंय। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचे आपल्याला जिरे, लसूण आणि चवीपुरतं मीठ घालायचे। मीठ थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे ते गोडाबरोबर छान लागते टेस्ट त्याची खाण्यासाठी। तर आपल्याला आता जिरे आणि लसूण कुटून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता। मी थोडेसे जिरे गरम करून म्हणजे थोडेसे भाजलेले आहेत, जास्त नाही पण एकदम थोडे, म्हणजे ते फुटल्या जातात त्यामुळे भाजलेले आहेत, जास्त काही नाही। पाहू शकता आता पावडर बनवून घ्यायची आणि त्यामध्ये आपण आता लसूण घालणार आहोत। लसूण घालून कुटून घ्यायचे, परत बारीक करायचे। अशाच माझ्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। मीठ घालायचंय आणि आपण हे कुटून घेतलेलं जिरे आणि लसूण घालायचंय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। ज्वारीचं पीठ जास्त घालायचं आणि गव्हाचं पीठ कमी वापरायचंय। आणि आता मिक्स करून घ्यायचे। जास्त सामानाची गरज नाही, आपल्या घरातील सामानातच होऊन जाते। अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचे। आपल्याला पाणी घालून एकदम पातळ कन्सिस्टन्सी बनवायची, घट्ट नाही बनवायचे डोश्यासारखं। आपल्याला डोश्यापेक्षाही पातळ बनवायचे पीठ। खूप छान टेस्ट लागते, नक्की बनवून पहा। आम्ही लहान होतो तेव्हा आमची आजी नेहमी बनवायची, त्यावेळेला असे लोखंडी उथळ तवा असायचा त्यावरती बनवायची। आता काय ते तवे मिळत नाहीत, पण मी डोश्याच्या तव्यावरतीच बनवलेले आहेत। गव्हाचं पीठ असल्यामुळे थोड्याशा गाठी बनण्याची शक्यता असते, त्यामुळे सारखं फिरवून घ्यायचे। अजून पाणी घालायचे, पाणी भरपूर लागतं त्याला। मिक्स झालेला आहे व्यवस्थित। आता त्याला काय भिजू द्यायची गरज नाही, तवा तापायला ठेवायचा आहे। ते अशा पद्धतीने अजून थोडंसं पाणी घालायचंय, म्हणजे जेवढं पातळ असेल तेवढं छान जाळीदार बनतं त्यामुळे। आणि खूपच जास्त पातळही नाही करायचंय। मस्त हा कांदा कापून घ्यायचा, कांद्याने तेल लावायचे तव्याला आपल्याला।
अशा प्रकारे मी चाकू लावलेला आहे. आपण टूथपिक असेल ती जरी लावली कांद्याला मागून तरी कांद्याने तेल लावायला बरं पडतं. अशा प्रकारे तेल लावून घ्यायचंय कांद्याने. जास्त तेल नाही वापरायचंय आपल्याला. मस्त. आता आपल्याला पीठ टाकून घ्यायचंय. कडेकडनं टाकायचं. त्याला काय पसरवायचं नाही, फक्त असं टाकून घ्यायचं व्यवस्थित जाळीदार. आणि त्यामध्ये आपल्याला सोडा वगैरे काहीही वापरायचं नाहीये, असंच बनवायचंय. मस्त. छिद्रात थोडं थोडं पीठ टाकायचंय, नाही टाकलं तरी चालते. आता ह्याला मीडियम टू कमी फ्लेमवरती आपल्याला ठेवायचंय. त्याला जास्त फास्ट नाही करायचं, फुल फ्लेमवरती नाही करून घ्यायचंय आपल्याला. मीडियम टू लो फ्लेमवरतीच करून घ्यायचंय. पलटून घ्यायचंय आपल्याला. आता कडा मोकळ्या करायच्या आणि पलटून घ्यायचे. मस्त. पाहू शकता किती जाळीदार बनलेला आहे आणि खूप छान. मस्त. त्याला आपल्याला आता दुरडीवरती पसरून ठेवायचंय. लगेच त्याला दुमडून नाही ठेवायचं, नाहीतर ते चिकटल्या जाते एकमेकांना. त्यामुळे त्याची वाफ जाईपर्यंत, थंड होईपर्यंत असं पसरून ठेवायचंय. तर परत अजून एक बनवून दाखवते मी. मस्त. हे आता पहिले थंड झाले, त्याला काढून घ्यायचं आपल्याला. असं दुमडून ठेवायचे. मस्त. आपण नाश्त्याला सुद्धा बनवू शकतो, कुठल्याही चटणी बरोबर, भाजी बरोबर. पण गुळवण्या बरोबर पहिली जी खाल्लेली टेस्ट आहे तीच छान वाटते. त्यामुळं नक्की ट्राय करून बघा गुळवण्या बरोबर कसं लागतं ते. आता सध्याच्या ह्याच्यात कोणी बनवत नाही, पण नक्की बनवून पहा गुळवण्या बरोबर दिरडं खाण्यास कसे लागते ते. आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रसासोबत पण खूप छान लागते. हे पहिलं झालेलं आहे. आता दुसरं आपण दुरडीवरती टाकून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत आपल्याला.
हे पण तयार झालंय आपलं, पाहू शकता किती मस्त बनलेलं आहे। पहिला आता थंड झालंय, त्याला पण काढून ठेवूया, तोपर्यंत हे तिसरं तयार होतंय। मस्त तयार आहेत आपले आता धिरडी बनवून। आपण गुळवणी बनवून घेऊया। दोन वाट्या पाणी घातले, त्यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे। आपल्या आवडीनुसार गोड आपल्याला किती हवंय ते। त्याला एक उकळी काढायची, गूळ विरेपर्यंत, जास्त काही गरज नाही। तयार आहे आपला आता हे गुळवणी। आपल्याला गाळून घ्यायचे, ते धिरडे आपले थंड झालेत। गुळवण्याला गाळून घ्यायचे, गुळामध्ये काही जर घाण असेल तर ती निघते। गाळून घेतलेले आता सर्व करायला घेऊया आपण। तयार आहे आपले धिरडे आणि गुळवणी। हे आपले आता धिरडी मांडून घेऊया ताटामध्ये। वा, काय मस्त झालेले आहेत, पाहू शकता। खूप सॉफ्ट बनतात। आता रस ठेवलेला आहे, तुम्हाला आवडत असेल तर रस किंवा गुळवणी कुठल्या याच्या बरोबर खाऊ शकता तुम्ही। आणि थोडंसं तिखट म्हणून मी चटणी लावलेली आहे ताटाला। तुम्हाला नसेल आवडत तर नाही लावली ताटाला तरी चालेल। थोडंसं आता साजूक तूप घालूया। तयार आहे आपला आता हे धिरडं, गुळवणी, रस, हा बेत तयार झालेला आहे, पाहू शकता। मस्त बनलेला आहे। नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसं वाटलं रेसिपी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।